वैयक्तिक गोलंदाज मनीष आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल आपण पाहिलात तर नक्कीच ढकललाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलात तर नक्कीच चेंडूला येऊ दिला आणि चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, मात्र पंचाने हात समांतर करत आमच्यापर्यंत इशारा दर्शवलाय की याचा अवांतर धाव आहे. नक्कीच अतिरिक्त धाव, एक वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये आणि त्या अतिरिक्त धावेने पुन्हा एकदा आपण पाहतो धाव फलक नक्कीच फ्लाय करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो अर्थात प्रथम बॅटिंग करत असताना अरे बॉईज आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत हा संघ. पुढचा बॉल आता मात्र पाहिलं तर कव्हरच्या रिजन मध्ये खेळलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एकच धाव इथे अर्जित केली गेली. पुन्हा एकदा एक सिंगल धाव. पुन्हा एकदा धावफलकामध्ये आपल्याला बदल पाहायला मिळतोय. प्रथम बॅटिंग करत असताना ज्या प्रकारे आपण पाहिलं पहिल्या बॉलला नक्कीच अमित याने आपण पाहिलं तर नक्कीच एक सेन्सिटिव्हिटी आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा अर्जित केल्या त्यानंतर मात्र अवांतर धाव आणि पुन्हा एकदा एक सिंगल. या सिंगलच्या मदतीने आपण पाहिलं तर बिनबाद 4 धावा धावकर आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल आता मात्र आपण पाहिलं तर ऑन साइड मध्ये खेळलाय. बॅटचा नक्कीच खाली चेंडू लागलाय. एक धाव तर पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न मात्र कोणत्या प्रकारची जोखीम इथे अर्जित केली जात नाहीये. पुन्हा एकदा एक सिंगल, एकेरी धावे आणि दुहेरी धावेवरती मात्र भर त्यांना आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही फलंदाज अर्थात अमित आणि नितीन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सालावेची अर्थात आघाडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ अर्थात ओव्हर नंबर 1 चा हा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर हाफ ट्रॅकरचा चेंडू होता. नक्कीच उचली घेणारा चेंडू, मात्र आपण जर पाहिलं तर ज्यानंतर टप्पा पडला कुठेतरी चेंडूने नक्कीच गरकन गिरकी घेतली आणि इथे मात्र उर्वरित काम केलंय. त्या अर्थात एसटी रक्षकांना एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता मात्र बॅटची नक्कीच एज घेतली होती आणि इथे मात्र आपण पाहिलं तर दोन्ही एंडला चांगल्या प्रकारे थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. एसट्यांचा वेळ जरूर घेतला. पंचांकडे अपील केली गेली. भारतीय संविधानाने दिलेला अधिकार, त्या अधिकाराचा पुरेपूर वापर करताना पंचांकडे दाद मागितली गेली. पंचाने मात्र दाद फेटाळली. कोणत्या प्रकारचा हालचाल, कोणत्या प्रकारची मुवमेंट पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. इथे मात्र पुन्हा एकदा एक धाव अर्जित केली गेली. एका धावेने पुन्हा एकदा का होईना, कासवाच्या गतीने का होईना, मात्र धाव पुढे सरसताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली ती बिनबाद 6. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ. पुढचा बॉल आता मात्र ज्याप्रमाणे आपण जर पाहिलं बॅट्समनची जर बॉडी लँग्वेज आपण पाहिलं तर असा कोणत्या प्रकारची हालचाल मात्र बॅट्समनच्या माध्यमातून पाहायला मिळालं नाही की आपल्याला आक्रमण करायचं आहे. मात्र चेंडूला फक्त येऊ दिला, बॅट फक्त घुमवले. इथे मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. या डॉट बॉलने नक्की षटक क्रमांक पहिलं समाप्त झाले. एका षटकाखेर आपण धावफलकावर धावा पाहिल्या तर प्रथम बॅटिंग करत असताना अर्थात अरे बॉयज संघ बिनबाद 6. तर गोलंदाज कौतुक करावं लागेल ते गोलंदाज अर्थात मनीषाचं. कारण आपण पाहिलं गेलं तर एक पॉवर प्लेचं षटक होतं. 38 सर्कल मध्ये आपण क्षेत्ररक्षकांची नक्कीच वर्णी आपल्याला पाहायला मिळाली होती. कुठेतरी या षटकामध्ये धावांचा डोंगर आपल्याला पाहायला मिळेल असं वाटलं होतं. मात्र गोलंदाजांना ज्या प्रकारे एक भेदक गोलंदाजी आणि त्या भेदक गोलंदाजीचा परिणाम आपण पाहिलं तर कोणताही मोठा फटका लगावण्यात मात्र फलंदाजांना यश आलं नाही. न्यू बॉलर आपण पाहिला गेला तर सांघिक दुसरं आणि वैयक्तिक गोलंदाज अर्थात मंथन डाकी पहिलाच बॉल फेस करणार. तर अर्थात स्ट्राईक लागते बॅटर अमित. तर नॉन स्ट्राईकरला आपल्याला पाहायला मिळतात नितीन उर्फ माट्या. त्यांच्या 12 प्रतिनिधी आमच्यापर्यंत त्यांच्या नावाची उद्घोषणा केली आहे. पुढचा बॉल पंचांच्या डाव्या बाजूने पहिलाच बॉल. बॅटची नक्कीच अप्पर एज घेतली. चेंडू पाहिलं तर आपण पॉइंट मध्ये खेळले क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल. आपण जर मित्रांनो पाहिलं तर नक्कीच एक म्हणावं लागेल गाव भरलंय मामाचं पण एक नाही कामाचं. कारण मग जवळजवळ पाहिलं तर 3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले म्हणून झेल काही टिपता आला नाही. चेंडू वरती आपल्याला जाता आलं नाही. मात्र चेंडू नक्कीच या धरणी मातेला नक्कीच समांतर झालाय. 1-2 धावा नक्कीच अर्जित केल्या गेल्या. या 2 धावेने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावलंय. धावसंख्या टोटल पाहिली तर बिनबाद 8. पहिलाच बॉल आपण पाहिलं दाखवून टप्प्याचा चेंडू हाताळला गेला तो गोलंदाज बतन यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल आता मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. आपण पाहिलं तर मिड विकेटच्या रिझर्व मध्ये खेळला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक चेंडू वरती येईल, कलेक्शन होईल आणि फेकी करेल. तद्वर मंत्र पुन्हा एकदा एक धाव अर्जित केली गेली. धावसंख्या झाली ती 9. आमच्या रमायनगर गावचे आमचे बंधू पोलीस खात्यामध्ये कार्यरत असणारे तुषार जाधव यांचं मी आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत आमचे बंधू प्रणय गायकवाड यांचं मी आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. क्रिकेट वरती असलेलं आपलं प्रेम आणि निष्ठा आपल्या माध्यमातून आम्हाला मैदानाच्या आत पाहायला मिळते. पुढचा बॉल
आता मात्र आपण पाहिलं तर कव्हरच्या रिझम मध्ये खेळला, एक्स्ट्रा कव्हरच्या रिझम मध्ये चेंडू जातोय गॅप मध्ये, धावा मोठे आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावेने पुन्हा एकदा धावफलक सरसावले. येतोय त्या बॅट मधून हा खणखणीत चौकार डीजे. धावसंख्या गेले ते अर्थात 13. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव तर पूर्ण. क्षेत्ररक्षक चेंडूवरती तत्पर मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं तर जोखीम स्वीकारली जात नाहीये, पत्करली जात नाहीये. आपण जर पाहता ऑनफील्ड पंच आम्हाला लाभले ते अर्थात प्रमोद चोगले आणि त्यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळतात ते मंगेश ताडकर. एक नावाजलेले पंच आहेत. नक्कीच क्रिकेटचा असलेला अनुभव आणि त्या अनुभवाच्या जोरावरती नक्कीच पंचांची भूमिका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल आता मात्र चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, मात्र येथे आपण जर पाहिलं तर नो मॅच लँड मध्ये चेंडू नक्की ट्रॅव्हल झालाय. 2 धावा नक्कीच अर्जित केले गेले. पुन्हा एकदा 2 धावेने भर दिली जाते धावफलकावरती. धावसंख्येत पुन्हा एकदा सरसावले. धावसंख्येत अर्थात 16 धावा धावफलकर पाहायला मिळतात. तर प्रथम बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर अर्थात अरे बॉईज हा संघ आपण पाहायला गेलं तर हशिवरे संघ हा एक मातबर संघ आहे. त्या संघासमोर आपल्याला 2 हात करायचे असतील तर नक्कीच मित्रांनो कुठेतरी धावांचा डोंगर उभा करणं गरजेचं असेल. कारण हा संघ पाहिला तर चांगला खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. पुढचा बॉल आता मात्र समोर दिशेने खेळलाय. चेंडू जातोय वन बाउंड सीमा रेषा पार चौकार. बाहेर गेला. डीजेला नक्कीच संधी दिली होती, मात्र संधीचं सोडणं डीजेला करता आलं नाही. या 4 धावेने पुन्हा धावफलक नक्कीच पुढे सरसावले. षटक क्रमांक 2 समाप्त झाले. 2 षटकाच्या धावफलकात धावा जर पाहिल्या तर 20 धावा धावफलक आपल्याला पाहायला मिळाला. तर आपण गोलंदाजीसाठी विचार केला तर पहिलं षटक नक्कीच हाताळलं गेलं. तर अर्थात मलिश यांच्या माध्यमातून 6 धावा नक्कीच खर्चित केल्या. कोणत्या प्रकारचे विकेट मात्र आपल्या खात्यामध्ये जमा करता आले असं गोलंदाज मलिश. त्यानंतर आलेले गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले ते अर्थात मंथन. आपण जर पाहिलं गेलं तर 14 धावा नक्कीच खर्च केल्यात. मात्र कोणत्या प्रकारचे विकेट आपल्या खात्यामध्ये सुद्धा मंथन जमा करता आलं नाही. गोलंदाजाचं नाव पिंट्या. एका टेनिस क्रिकेट पटलावरचं एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळतंय. प्रफुल्ल पाटील सर अर्थात पिंट्या पाटील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पहिलाच बॉल आपण जर पाहिल्यात नक्कीच मोठ्यांचा जादूगार म्हणून नक्कीच त्यांच्याकडे पाहिलं जातं. मित्रांनो आपण जेव्हा खेळाडू पाहताय तर अर्थात नक्कीच टेनिस क्रिकेट पटलावरती आपण ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं त्या अर्थात पिंट्या पाटील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. कारण त्यांचा खेळ मी नक्कीच वायजेस वरवट यांनी आयोजित केलेल्या सामन्यामध्ये त्यांचा खेळ मी पाहिला. नक्कीच हा संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता. तो संघ आता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल आपण पाहता डॉट बॉल चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. तो अर्थात पिंट्या पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आता मात्र समोरच्या दिशेने खेळलाय. चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक करतोय का चुकी आणि येथे मात्र आपल्याला चुकी पाहायला मिळते. पंचांचा इशारा आलाय. 4 धावा चौकार डीजे. पळस गावचे माजी सरपंच तथा माजी उपसरपंच आदरणीय सन्माननीय चंद्रकांतजी भालेराव साहेब यांचा भालेकर यांचं मी आयोजकांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आणि आदरणीय सन्माननीय प्रवीण ताडकर यांना विनंती करतो आपापल्या शुभ हस्ते सरांचा यथोचित सन्मान आपण येथे करायचा आहे. त्यांना मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान येथे केला जाईल. धावसंख्येला ते अर्थात 30 धावा धावफलक पाहायला मिळतात. मागील चेंडूचा जर आपण समाचार पाहतला एक सारांश जर आपण पाहिला तर 6 धावा इथे आपल्याला पाहायला मिळते. बॅटर नितीन यांच्या माध्यमातून पहिल्यांदा नक्कीच चेंडू आपण हाताळला गेला डॉट बॉल. नंतर मात्र 4 धावा. त्यानंतर चेंडूवरती पुन्हा एकदा 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. पुढचा बॉल आता मात्र चेंडू उठली घेणार चेंडू आपल्याला पाहायला मिळाला.
नक्कीच चांगला कमबॅक पाहायला मिळते ते अर्थात पिंट्या पाटील यांच्या माध्यमातून सरांचा येथे यशस्वी सन्मान केला जाते. सरांना मायाची शाल या स्पर्धेची आठवण मित्रांनो वर्षाचे 365 दिवस या स्पर्धेची आठवण आपल्या मनामध्ये नक्कीच राहण्यासाठी नक्की ते सन्मान चिन्ह या सरांना देऊन या सरांना इथे सन्मानित केले जाते. अभिनंदन सरांचं तसेच हार्दिक स्वागत. पुढचा बॉल पुन्हा एकदा पंचांकडे अपील केली जाते. कोणत्या प्रकारची हालचाल कोणत्या प्रकारची मुवमेंट आपल्याला पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 2 चेंडू नक्की डॉट आपल्या पद्धतीने हाताळले गेले ते अर्थात गोलंदाज प्रफुल उर्फ पिंट्या पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. मित्रांनो पाहिलं गेलं तर नक्की 2 फटके लगावले त्यानंतर मात्र चांगला कमबॅक करताना पाहायला मिळतात ते अर्थात पिंट्या पाटील. पुढचा बॉल पुन्हा एकदा उचली घेणारा चेंडू होता. नक्कीच पंचांकडे पाहिलं जाते मात्र येथे जर गोलंदाज कौतुक करावं लागेल. त्याने मात्र पाहिलं गेलं तर फलंदाजाला जाणलंय हेरलंय कशा प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. आपण पाहिलं तर ज्या प्रकारे हा चेंडू हाताळला जातोय टप्प्यावरती वारंवार व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळाला तो अर्थात गोलंदाज पिंट्या पाटीलच्या माध्यमातून. चला विनंती असेल नेक्स्ट बॉलर आपण त्वरित यायचा वेळ करू नका. विनंती असेल आपल्याला स्पीडअप करायचा आहे मित्रांनो. जर फलंदाजाचा विचार केला तर अर्थात फलंदाज नितीनचा जर आपण वैयक्तिक खेळ पाहिला तर अर्थात 16 धावांवरती नक्कीच खेळत आहे. तर त्यांच्या समोर आपल्याला पाहायला मिळतात ते अर्थात अमित वैयक्तिक 13 धावांवरती खेळताना आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळतात. सांघिक 4 आणि वैयक्तिक गोलंदाज रत्नाकर एक स्लॉक षटक हाणामारी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला ते अर्थात अमित आपल्याला पाहायला मिळतात. तर नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतात. ही सलामीची आणि आघाडी अजूनही अद्याप मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहिलं गेलं तर नक्कीच कुठेतरी धावांचा डोंगर उभा करण्याचा माणूस आहे आणि तोच मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतो. पहिलाच बॉल रत्नाकर यांचा. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर हा टप्प्याचा चेंडू होता. त्याला मात्र चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल आणि येथे मात्र आपण पाहिलं तर चुकी होताना पाहायला मिळते. चेंडू जातोय धन करत सीमा रेषा पार. चौकार डीजे. आपण पाहिलात तर नक्कीच रत्नाकर ज्या प्रकारे चेंडू आखू टप्प्याचा हाताळला त्याला मात्र स्वीकारला आणि 4 धावेसाठी रूपांतर केले. पुढचा बॉल आता मात्र पुन्हा एकदा मिड विकेटच्या रिझर्व मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक चेंडू वरती चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. 1 धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न केला आणि सुद्धा प्रयत्न यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही बॅटर अर्थात नितीन आणि आम्ही त्यांच्या माध्यमातून. तसेच मित्रांनो आपण काही दिवसामध्ये जी स्पर्धा पाहिली अर्थात रोहा तालुक्यातील मानाचा चषक अर्थात 10वी चषकचे आयोजक आपल्याला पाहायला मिळतात. अर्थात आदरणीय सन्माननीय दत्ता महागावकर साहेब यांच्या मी आयोजकांच्या वतीनं मनाच्या अंतःकरणापासून मी समालोचक सिद्धेश गायकवाड आपला हार्दिक स्वागत करतोय. येथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे. आक्रमण पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि येथे मात्र टिपलाय झील संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेटचा पतन मिळते डीजे ला संधी. डीजे धन्यवाद डीजे. मी मागाशी म्हणालो की आपण जो स्पर्धा पाहिली अर्थात रोहा तालुक्यातील विश्वाचा टेनिस क्रिकेटचा विश्वाचा मानाचा चषक अर्थात 10वी चषक त्या चषकाचे आयोजन करते आदरणीय सन्माननीय दत्ता महागावकर साहेब यांचा येतोचे सन्मान येथे केला जाते. सरांचा सुद्धा मी आयोजकांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सर आपण स्थानापन्न व्हायचं आणि हे आपण जी मेजवानी बघताय त्या मेजवानीचा आपण आस्वाद घ्यायचा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये डावखुरा फलंदाज अर्थात अविनाश आपल्याला पाहायला मिळतात. रत्नाकर मात्र गोलंदाजीला आला आणि येथे मात्र कमबॅक करताना पाहायला मिळत. कारण आघाडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ टोकून होती आणि त्या आघाडी आपल्याला जोडी आपल्याला तोडणं गरजेचं होतं आणि ते करताना पाहायला मिळाले. ते अर्थात रत्नाकर. पुढचा बॉल पहिलाच बॉल फेस करणार अविनाश. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच आपण मित्रांनो म्हणतो पाण्याच्या खालून जशी पाणबुडी पास व्हावी ज्या प्रकारे पुढे जावी तशाच प्रकारे चेंडू नक्कीच बॅट करून हाताळला गेला. बाकी उर्वरित काम केलं त्या अर्थात यष्टीरक्षकाने. इथे मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू नक्कीच हवेमध्ये आहे आणि येथे मात्र अंतर कापलंय. चेंडू जातोय लांब 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 लांब. षटकार डीजे.
धन्यवाद डीजे. या 6 धावेने ज्या प्रकारे आपण चेंडू फ्लाय केला तसा धावपटू आपला फ्लाय करताना पाहायला मिळाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा हवाई आला. आता मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरं आक्रमण. 6 धावा षटकार. या 6 धावेने आपण जर धावफलकाचा विचार केला धावसंख्या झाले ते अर्थात 48 आणि 49 धावांचं लक्ष ठेवलंय. त्या अर्थात प्रथम क्षेत्ररक्षण करणारा संघ आपल्याला पाहायला मिळाला तो अर्थात हशिवरे संघ. पाहिलं गेलं तर मित्रांनो नाणेफेक जिंकली त्या अर्थात हशिवरे संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फळे आमंत्रित केलं त्या अर्थात आरे बॉयज संघाला. आपण पाहिलं 4 षटकांचा हा सामना होता. नक्कीच 4 षटक म्हटलं की 24 चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या 24 चेंडूचा नक्कीच सामना केला तो अर्थात आरे बॉयज संघानं. आणि प्रथम बॅटिंग करत असताना एक गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या गेले ते अर्थात 48 आणि 49 धावांचं लक्ष ठेवलंय त्या अर्थात हशिवरे संघाला. आजूबाजूला सामाजिक ते सांस्कृतिक क्षेत्रातील कोणी मान्यवर मंडळी उपस्थित असतील तर सर्व मान्यवरांच्या आयोजकांच्या वतीनं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत विनंती असेल सर्व मान्यवरांना आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ऐकूया देऊळा डीजे लाईक संधी. ऐकूया सुमधीर संगीत. मैदानाच्या आतमध्ये टेनिस हिट पटलावरचे दोन्ही दिग्गज आपल्याला पाहायला मिळतात अर्थात प्रसाद पाटील आणि नॉन सेकंड आपल्याला पाहायला मिळतात अर्थात प्रफुल उर्फ पिंट्या पाटील. दोन दिग्गज खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आघाडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. त्या शिवरे संघाला बिलॉंग करणारी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला विनंती अतिरिक्त प्रेक्षक जे मैदानाच्या आतमध्ये आहेत त्यांना विनंती असेल आपण मैदानाच्या बाहेर यायचं आहे. अधिकच्या जो प्रेक्षक आहे त्यांना विनंती असेल आपण या. आयोजकांना विनंती असेल अधिकच्या प्रेक्षकांना थोडंसं बाहेर घ्यायचं आहे. वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. तर सांगिक पहिलं ओव्हर नंबर 1 जे षटक हाताळलं जाईल अर्थात निर्णय षटक असेल कारण मित्रांनो आपण पाहिलं गेलं तर मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक आहे.
शक्तिवर्धक खेळ आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळणार आहे. त्याच घडीला आपण जर पाहिलं तर नक्कीच जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते ती प्रसाद आणि पिंट्या. पहिलाच बॉल, पंचांचा इशारा, लेट्स प्ले. पहिलाच बॉल. कुठेतरी आपण पाहिलं तर रनअप मध्ये आपण पाहिलं गडबड पाहायला मिळते. गोलंदाज आम्ही त्यांच्या माध्यमातून तर आपण जर पाहिलं तर नक्कीच जवळजवळ पाहिलं गेलं 10-12 पावलांचा रनअप असेल हा गोलंदाज. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज. पुढचा बॉल. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि येथे मात्र गोलंदाजाने कोणती चुकी केली नाही. इथे येते विकेट. ओ यू टी डीजे. आपण पाहिलं ती दिग्गज जोडी मी मागाशी म्हणालो. मात्र त्याच दिग्गज जोडी समोर आपण एक मातब्बर गोलंदाजाला पाहिलं तो अर्थात अमित आणि मात्र पहिल्या चेंडूवरती अर्थात प्रसाद पाटील यांना मात्र माघारी धाडले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनिंग क्रमांक 3 चा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय अर्थात सूरज पाटील. तर गोलंदाजी मार्ग आपल्याला पाहायला मिळतात. अमित पहिलाच बॉल हाताळला गेला. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच चेंडूवरती नक्कीच मोठा मासा आपल्या गाला लागला तो अर्थात प्रसाद यांना माघार धाडले. पहिलाच बॉल फेस करणार ते सूरज. गोलंदाज अमित यांचा पंचांच्या डाव्या बाजूनं बॉलिंग ट्रॅकवर सज्ज आहेत. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळलाय. आपण जर पाहिलं तर ऑन साइड मध्ये पहिल्याच चेंडूवरती आक्रमण. साधावा षटकार. मित्रांनो आपण जर पाहिलं तर विभागाची म्हणालो टेनिस क्रिकेट पटलावरचं एक मोठं नाव अर्थात प्रसाद पाटील नक्कीच माघारी परतले. तर फलंदाज आपल्याला पाहायला मिळते सूरज. याच्यावरती मात्र कोणत्या प्रकारचा दबाव, कोणत्या प्रकारचा प्रेशर आपल्याला पाहायला मिळाला नाही. कारण पहिल्या चेंडूवरती आक्रमण आणि त्यात मात्र यशस्वी. पुढचा बॉल आता पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ऑर्थोडॉक्स पाहिलं काऊ कॉलेजमध्ये खेळलेला मध्ये खेळलेला फटका. मात्र येथे एकच धाव आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा एका धावेने आपण पाहिलं तर धावपळ पुढे सरसावलाय. मित्रांनो याला म्हणतात क्रिकेट. कारण आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती आक्रमण नंतर मात्र सेन्सिबल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. एका धावेने पुन्हा एकदा स्ट्राईक रोड होताना पाहायला मिळाली. आता स्ट्राईकला येते अर्थात प्रफुल्ल पाटील उर्फ पिंट्या पाटील. स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज गोलंदाज अमित. पहिलाच बॉल फेस करणार अमित यांच्या गोलंदाजीचा पिंट्या पाटील. इथे मात्र पाहिलं तर खोलून काढल्याच्या आणि ते वाह नशिबानं नक्कीच साथ दिली. कारण आपण जर पाहिलं तर नक्की खोल पद्धत चेंडू होता त्याला नक्कीच खोदून काढला होता. तर अर्थात आपण पाहिलं क्षेत्ररक्षण नक्कीच जाळं विणलं होतं. मात्र चेंडू कलेक्ट करता आला नाही. क्षेत्ररक्षण मात्र कौतुक करावं लागेल. धावा नक्कीच वाचवल्यात. पुढचा बॉल आता मात्र पुन्हा त्या आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये आहे. फिल्डर डाऊन द बॉल आणि येथे मात्र कोणत्या प्रकारची चुकी नाही. धक्का क्रमांक 2 पिंट्या पाटील बॅक टू द पवेलियन. डीजे मैदानाच्या आतमध्ये आली होती. ती अर्थात प्रसाद पाटील आणि पिंट्या पाटील जोडी मैदानाच्या आतमध्ये आली होती. एक दिग्गज जोडी. मात्र आपण जर या जोडीबद्दल सांगायचं झालं तर कोणत्या प्रकारचं खातं दोघांच्याही माध्यमातून खोलता आलं नाही. दोघीच आपण पाहिलं तर 0 धावेवरती बाद झालेत. आलेल्या प्रेक्षकांना नक्कीच नाराज केले. तसे आपल्या पाठीराखण्याचा नाराज करण्यात नक्कीच कुठेतरी आज म्हणावं लागेल हातखंड राहिलाय तो अर्थात अमितचा. कारण दोन्ही फलंदाज अर्थात प्रसाद पाटील एक नक्कीच टेनिस क्रिकेट पटलावरचं मोठं नाव आहे. तसेच पिंट्या पाटील यांना मात्र कोणत्याही प्रकारचा चमत्कार कोणत्या प्रकारचा करिश्मा मात्र दाखवू दिला नाही. अर्थात गोलंदाज अमित न्यू बॅटर मैदानात इनिंग क्रमांक 4 चा खेळाडू
मंथन डाकी ऑलराऊंडर खेळाडू म्हणजे याच्यावर नक्कीच पाहिलं जातं. असं मंथन आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल फेस करणार ते गोलंदाज आम्ही त्यांच्या गोलंदाजीचा पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतात. वाह, सुंदर पद्धतीने चेंडू आपल्याला हाताळला जातोय मंथन डाकी. कारण येणारा प्रत्येक खेळाडू फलंदाज असेल त्याला मात्र कुठेतरी दबाव असणार आहे. कारण आपण जर पाहिलं तर 49 धावांचं लक्ष आहे आणि त्या लक्ष पाठलाग करायचा असेल, त्याला प्रत्युत्तर करायचं असेल तर त्याच्याच प्रकारची सुरुवात होणं गरजेचं होती. मात्र त्याला आपण जर पाहिलं तर दोन गड्यांच्या मोबदल्यात पाहिलं गेलं 7 धावा धावलं का पाहायला मिळतं. त्या अर्थात सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना हशिवरे संघ. चला मित्रांनो, पुन्हा एकदा कॉलिंग करतो. अर्थात दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना अर्थात सोनेश्वर निवी विपक्ष काळा भैरव निडी. चला दोन्ही करणं जरा विनंती असेल, जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर त्वरित आपण टॉस साठी यायचं मी मान्यवरांना विनंती करतोय. आपण आपल्या शुभ असते प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस करून घ्यायचा आहे, विनंती असेल. चला गिरीश मडवी, जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर त्वरित आपण टॉस साठी यायचं आहे. तसेच निवी संघाचा कर्णधार अजिंक्य सुडे, आपल्या तो विनंती असेल आपण जर टॉस साठी त्वरित यायचं आहे. तर सांघिक पहिलं आणि वैयक्तिक वेळी घेऊन गोलंदाज महेश. तर आता आपण जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहताय ते अर्थात सूरज पाटील आणि मंथन डाकी ही मैदानाच्या आतमध्ये. अजूनही पाहिलं गेलं तर 7 धावा धावलं का पाहायला मिळतात दोन गड्यांच्या मोबदल्यात. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना हशिवरे संघ 49 धावांचं लक्ष आहे, त्या लक्षाचा पाठलाग करताना कुठेतरी पडझड होताना आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती महेश पहिलाच बॉल फेस करणार ते अर्थात सूरज पाटील. आपण पाहिलं तर समोर मध्ये खेळलाय लॉंगॉनच्या दिशेला 1 धाव इथे अर्जित केली गेली आहे. एक धाव इथे अर्जित केली गेली आहे. बॅटची नक्कीच इनरेज घेतल्या. आपण पाहिलात तर लेग स्लीप मध्ये असलेला क्षेत्ररक्षक कुठेतरी फंबल होताना पाहायला मिळाला. मात्र पुन्हा एकदा 1 धाव इथे अर्जित केली गेली आहे. एका धावेने पुन्हा धावफलक सरसावलं. धावसंख्या गेले ते अर्थात दोन गड्यांच्या मोबदल्यात 9 धावा. यानंतर येणारे 16 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता असणार आहे. मित्रांनो, दुसऱ्या फेरीतील सामने हे नक्कीच 3 षटकांचे खेळवले जातील. आयोजकांच्या वतीने सूचना आली आहे, दोन्ही कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे. दुसऱ्या फेरीतील प्रत्येक सामना हा 3 षटकांचा खेळवला जाणार आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क येते आता आला नाही. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. उर्वरित काम केलं त्या अर्थात यष्टीरक्षकांना चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. ती गोलंदाज महेशच्या माध्यमातून आपण जर पाहिलं की षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. 3 चेंडू अद्याप हाताळले गेले. प्रत्येक पहिल्या चेंडूमध्ये नक्कीच एकेरी धाव, त्यानंतर मात्र हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतात ते महेश. इथे मात्र पाहिलं तर समोर खोदून काढलाय. आपण तर पाहिलं कुठेतरी आणि इथे मात्र चुकी होते. चुकीला माफी नाही. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. महेशांचा आता मात्र आपण पाहिलं तर चेंडू हवेमध्ये आहे. येथे होते आक्रमण. 6 धावा. षटकार.
चांगली फळांची पाहायला मिळेल ते अर्थात सूरज यांच्या माध्यमातून. सूरजसाठी नक्कीच म्हणावं लागेल की जगा इतका की आयुष्य कमी पडेल, हसा इतका की आनंद कमी पडेल, काही मिळेल तर नशिबाचा खेळ आहे, प्रयत्न इतका करा की परमेश्वराला देणं भाग पडेल. पुन्हा एकदा हवा याला, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि येते मात्र कोणत्या प्रकारे चुकी नाही. विकेटचा पतन, धक्का क्रमांक 3 अर्थात सूरज पाटील. बॅक टू द पवेलियन डीजे. एक सुंदरचं गीत आपण ऐकलात. चला बॅटरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. मनीष मोकल. मित्रांनो विनंती असेल दोन्ही कर्णधाराला, फलंदाजी करणाऱ्या सध्या कर्णधाराने गोलंदाजी करणाऱ्या कर्णधाराला विनंती असेल आपण कोणत्या प्रकारचा वेळ घेऊ नका प्लीज, विनंती असेल. 2 षटकांचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्येला ते अर्थात 19 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येला ते अर्थात 19. बॉल द्यायचं प्लीज. षटक समाप्त आहे. येणारे 12 चेंडू आणि तब्बल 30 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा आडव्या बॅटने करण्याचा प्रयत्न होता, मंथन मात्र नाराज आहे. तर आपण पाहिलं गेलं तर चांगल्या प्रकारचा ऑलराऊंडर म्हणून याच्याकडे पाहिलं होतं असा मंथन डाकी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आता माझा चोरबद्दल चेंडू होता, चेंज ऑफ फेस आपल्याला पाहायला मिळाला. चांगल्या प्रकारची रनिंग आपल्याला पाहायला मिळाली. पंचांकडे अपील केली जाते. पंचांकडून आपल्याला पाहतो पंचांनी टेक्निकल टीमला मात्र येथे आव्हान केलंय, आपण पाहायचं आहे. कारण आपण जर पाहिलं नक्की चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता. पंचांनी थर्ड अंपायरकडे नक्की डिसिजन सोपवलाय. थोड्याच वेळात डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. नक्की चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न ते अंगल देताना पाहायला मिळते का हे पाहावं लागेल. थोड्याच वेळात हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. आपल्याकडे टेक्निकल टीम अर्थात श्री साई लाईव्ह एक चांगल्या युट्यूब वाहिनी आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवलं जाते. त्यांच्याकडून हा निर्णय टेक्निकल हा पंचांच्या भूमिकेत आपल्याला पोहोचवला जाईल याची नक्कीच नोंद आपण घ्यायची आहे. तर पंचांचा इशारा आलाय नॉट आउटचा. आपण जर पाहिलात तर नक्कीच चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि तो नक्कीच यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळत. त्याच्या अर्थात दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. ते मंथन आणि महेश. नक्कीच आपण जर पाहिलं चांगल्या प्रकारचं विश्लेषण इथं पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवलं गेलंय. मात्र आपण जर पाहिलं तर युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे इथे विश्लेषण केलंय आणि योग्य ते निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला गेलाय. नक्कीच कौतुक करावं लागेल युट्यूब वाहिनीचं. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतात ते अर्थात धावसंख्येला अर्थात 20 धावा धावका पाहायला मिळतात. 10 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. उलटी गिनती स्टार्ट करावी लागेल. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळते त्या अर्थात प्रकाश. पहिलाच बॉल आपण पाहिला त्याच्यावरती मात्र हवा याला, चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर, षटकार.
म्हणाले पहिलाच बॉल फेस केला आणि पहिलाच बॉल ज्या प्रकारे फेस केला आपण पाहिला तर अर्थात फलंदाज महेशानं आणि मात्र आक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक दीपक दत्तुर्गी यांचं इथे मात्र खोदून काढलाय समोरच्या दिशेने हवाई हल्ला लांब 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 षटकार डीजे. शिवराज संघाच्या ताफ्यामध्ये मात्र आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. आता मात्र येणारे 8 चेंडू आणि तब्बल 17 धावांची आवश्यकता. कुठेतरी पाहिला गेला तर प्रत्येक चेंडूवरती दुहेरी धाव जर आली तर नक्कीच आपण विजयापर्यंत पोहोचू शकतो. मात्र मित्रांनो क्रिकेट आहे इथे जर तरला मात्र अंतर आहे. पुढचा बॉल पुण्याचा बॉलिंग ट्रॅक करा प्रकाश. आता मला फुल पद्धतीचा चेंडू होता नक्कीच कुठेतरी फलंदाज मात्र बीट झालं बाकी उर्वरित काम केलंय ते अर्थात एसटी रक्षकांना डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाली. कुठेतरी प्रत्येक डॉट बॉल या सामन्याचं नक्कीच वेगळं चित्र आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. पुन्हा एकदा आपण पाहताय गोलांचं कौतुक करावं लागेल. पाहिलं गेलं तर 2 चेंडू ज्या प्रकारे हाताळले गेले आणि ते फेस केले ते अर्थात महेशाने नक्कीच आपण पाहिलं तर मिड विकेटच्या दिशेमध्ये असेल आपण पाहिलं तर लॉंगॉपच्या दिशेने मात्र आक्रमण त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. पुढचा बॉल पुन्हा एकदा पंतांच्या डाव्या बाजूनं पुन्हा आडबाटे खेळण्याचा प्रयत्न होता. मिड विकेट मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक चेंडू वरती येईल आणि कलेक्शन होईल. तद्वर मात्र पुन्हा एकदा एकच धाव येते अर्जित केली गेली. जोखीम घेण्याचा प्रयत्न होता मात्र मंथन डाके यांना मात्र साजेसा रिस्पॉन्स दिला आणि इथे एकच धाव अर्थात एकेरी धाव इथे अर्जित केली गेली. षटक क्रमांक 3 समाप्त झालाय. आपण जर पाहायला गेलं तर अद्याप 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 18 चेंडूंवरती सेकंड मध्ये बॅटिंग करत असताना हशीर संघ आपल्याला पाहायला मिळतो. तो अर्धा धाव फलकाचा विचार केला तर धावसंख्या झाली ती 33 धावा धाव का पाहायला मिळतात का. पाहिलं गेलं तर 3 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला ही धावफळ का आपल्याला पाहायला मिळते. ती माफ करा 3 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला ही धावफळकावरती हा आकडा आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. मित्रांनो 16 वरील धोक्याचं नक्कीच म्हटलं जातं मात्र हा धोका कोणाच्या बाजूने आहे हे येणारे 6 चेंडू आपल्याला नक्कीच सांगून जातील. मित्रांनो आता जर आपण पाहिलं आणि ज्या प्रकारे महेशची बॅटिंग बघितली नक्कीच म्हणावं लागेल काही जीत बाकी है काही हार बाकी है अभी तो जिंदगी का सार बाकी है लो चलने मंजिल की ओर ये तो बस बनना था मेरे दोस्त आगे पूरे किताब बाकी है. आलेल्या प्रेक्षक नक्कीच पैसा वसूल पेट्रोलचे पैसे नक्कीच वसूल करणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आलेल्या झाल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो हा चालू असलेला सामना अर्थात अरे बॉईज विपक्ष हशिवरे यांच्या दरम्यान लढत आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल अमित आणि आपण जर पाहिलं तर खोलपती चेंडू होता त्याला मध्ये खोदून काढलंय आणि येथे मात्र कोणत्या प्रकारची चुकी नाही. OUT भेटेला जावा मी गुन्ह्यात अटक करा मला पुण्यात. मात्र गोलंदाजाने सांगितलंय नक्कीच इथे षटकार चौकार मारते ह्याला मात्र अटक केलं पाहिजे आणि तेच करण्याचा प्रयत्न केला तो अर्थात गोलंदाज अमित आहे ना त्याला साजी साथ दिली ती क्षेत्ररक्षक. मित्रांनो मी जिथे समालोचन करतो तिथे नक्कीच सांगतो जसं गायकाला वादकाची साथ हवी असते तशी मात्र गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ हवी असते आणि तेच मैदानाच्या आत चित्र आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानात डावखुरा हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो अर्थात सचिन. एका बाजूला विचार केला तर भारत रत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्या नावाचा आपण प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये नक्कीच नाव आपण घेतो. आझाद तिथे म्हणून आपण त्याचं नाव घेतात असं सचिन आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. डावखुराचा फलंदाज म्हटलं की कुठेतरी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला एक डोकीदुखी असते आणि तेच आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण आपण पाहायला गेलं तर येणारे 5 चेंडू आणि तब्बल 16 धावांची आवश्यकता आहे. जर या स्पर्धेमध्ये आपलं स्थान निश्चित आणि भक्कम करायचं असेल तर मात्र विजय साकारावा लागेल आणि तोच करण्याचा प्रयत्न दोन्ही संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. चला विनंती असेल फिल्डिंग करण्यासाठी संघाला आपण जास्त वेळ घ्यायचा नाहीये. मित्रांनो पहिलाच बॉल फेस करणार ते अर्थात सचिन गोलंदाज अमित यांच्या माध्यमातून. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे मात्र आम्हाला दिली मानवंदना. चेंडू जातोय सीमा रेषा पार षटकार
समीकरण चेंज आहे, कारण आता येणारे 4 चेंडू आणि तब्बल 10 धावांची आवश्यकता. आहे सामन्यामध्ये कुठेतरी औपचारिकता अशी होईल का हे पाहावं लागेल. पुढचा बॉल पुन्हा आडव्या बॅटने, आता मात्र दिशा निवडली आहे, चेंडू जातोय सीमा रेषा पार. जिंकल्या संघाच्या अभिनंदन, हारल्या संघाचे अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. इथे मात्र विजय संघ ठरलाय तो अर्थात हशिवडी संघ. मित्रांनो आपण पाहिलं गेलं तर सलामीची अर्थात तागडवी मैदानात आली होती ती अर्थात टेनिस क्रिकेट पटलावरची पिंट्या पाटील आणि प्रसाद पाटील जोडी मैदानाच्या आतमध्ये आली होती. मात्र गोलंदाज आपण पाहिलं गेलं तर अमित नितीन आणि ज्या प्रकारे गोलंदाजी केली नक्कीच 2 मोठे धक्के लागले. कुठेतरी सामन्यामध्ये कमबॅक करण्यासाठी एक रस्ता मोकळा केला होता, मात्र त्या रस्त्यावरती अडचण ठरला तो अर्थात आपण पाहिलं गेलं तर सचिन